रामराम मारेकर सर. राम राम. तुमचं नाव सांगा. दिलीप विश्वनाथ मारेकर. आज तारीख आहे 3 डिसेंबर 2024 हो आणि आज आपण तुमच्या ऊसाच्या शेतामध्ये थांबलोत. हो आज तुमची ऊसाची तोड चालू आहे शेतातली. हो. हे ऊस आहे 86-032 80 बरोबर. बरोबर. हो. आणि हे ह्या वर्षीचं 3ऱ्या वर्षाचं खोडवा आहे. हा तिसऱ्या वर्षी खोडवा आहे. या वर्षी आपण या ऊस तोडल्यानंतर म्हणजे गेल्या वर्षी ऊस तोडल्यानंतर तुम्ही या ऊसाला सुरुवातीला आपल्या ग्रीन प्लॅनेट कंपनीचं भूमी पॉवर ग्रीन प्लॅनेट कंपनीचंच ऑर्गॅनिक DAP ते प्रोम या नावानं हो आणि ग्रीन प्लॅनेट कंपनीचंच पोटॅश हे एक बॅग, DAP एक बॅग आणि पोटॅश एक बॅग असं 3 एका एकरला टाकले तुम्ही. हो. टोटल किती एकर आहे? 2.2 एकर. हां, तर 2 DAP 2 पोटॅश आणि 2 प्रोम असं टाकलेलं आहे. हो. त्यानंतर तुम्ही ह्या ऊसाला दुसरा कुठला डोस टाकलात का? काहीच टाकलेला नाही. आणि याच्यावरच आता यावर्षीचं आपलं ऊस आलंय. आता तोंड चालू आहे. जर तुम्ही इथं हे जर बघितलात, रास जर बघितली तर कंटिन्यू रास पडत आहे. बरोबर आहे. तसं जर बघितलं तर हा 3ऱ्या वर्षाचा खोडवा आहे. आता हे जे खत वापरलात याचा आपल्या शेतात नेमकं काय फरक झाला असं वाटतं तुम्हाला? बराचसा फरक जाणवतो. जमीन भुसभुशीत होते आणि हिरवटपणा राहतो आणि जरा वाढी पण जास्त होते. वाढ जास्त होते. तुमचं शेत तसं जर बघितलं तर एकदम असं खडकाळ आहे. साधं रान आहे, असं कुठं भारी रान नाही, काय नाही. तर या ठिकाणी तुम्ही 2 ऊसं काढलेत बघण्यासाठी म्हणून. तर साधारण ह्याचा ऊसाचा कांड्या जरा मोजता का भैया? कांड्या जरा मोजून दाखवा. हां, मोठ्यानं. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. मोठ्यानं रे 26. आता ह्या ऊसाला 26 कांड्या आहेत. अंदाजे वजन किती असेल सांगे? 2.5 किलो. तुम्हाला हां, तर बघा 2 तर किलो असेल. हां, तर साधारण जर ऊस बघितलं, आता हे 24 आहे, हा 26 आलाय, साधारण एक 22-23 तर कांडे आपल्या सहज आहेत. तुम्हाला जूनला एक डोस टाकायचा होता, परंतु तुमचे पप्पानं नको म्हटल्यामुळं तुम्ही ते टाकला नाही. असं वाटतंय का की त्यावेळेचा जर डोस टाकला असता तर अजून ऊसामध्ये काय तर 4-5 कांडे तर वाढला असत्या, जाडी पण वाढला जाड. आता ह्या 3 डोसचा जर खर्च जर बघितला तर बघा 1300, 2600 आणि 2200, 2100, 5,000 रुपये खर्च तुम्ही केलाय फक्त. एकरी 5,000 रुपये खर्च केलाय. आणि 5,000 एकरी खर्च करून अशा पद्धतीचे रास होऊ लागली. तुम्ही हे वापरल्यावर समाधानी आहात? समाधानी. माझ्या माहितीनुसार तुम्ही भोपळ्याला सुद्धा हे वापरले, तुरीला वापरले. आणि तुम्हाला हे सगळं जर बघितलं तर तुमचे भाऊजी विठ्ठल मुगळे साहेब देऊ लागलेत. यांची सर्व्हिस चांगली आहे का? येऊन वेळेवर सांगतात. समाधानी आहात तुम्ही? इतर लोकांना काय करावं सर हे वापरा? इतर लोकांनी हीच वापरावं आणि ह्याचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा शेतीमध्ये. तर तुम्ही ऊसासारख्या पिकाला, डांगर भोपळ्याला हे वापरून चांगलं उत्पादन घेतलंय. उत्पादन चांगलं. त्याबद्दल ग्रीन प्लॅनेट कंपनीतर्फे तुमचं अभिनंदन. नमस्कार. धन्यवाद.